हॅलो गाईज, यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं। माझं नाव आहे मंगल। आज मी तुम्हाला मुगाच्या डाळीचा रवा बनवून दाखवणार आहे। कमेंट करा, लाईक करा, शेअर करा। कसं झाला ते पण कमेंट करून सांगा। आणि घरगुती पद्धतीत आहे आणि 1 वाटी भरून मी मुगाची डाळ घेतली आहे। एक वाटी भरून मुगाची डाळ घेतली आहे आणि याला स्वच्छ धुवून घेणार आहे। भिजाय घालणार आहे 10 मिनिटं ही डाळ। पाण्याने धुवून काढणार आहे स्वच्छ। एक पाण्याने धुवून काढते आणि असंच पाण्यात भिजायला घालते। 10 मिनिटं भिजायला ठेवते मी मुगाची डाळ। डाळ भिजली आहे बघा पूर्ण अशी। असं दाबलं की 2 तुकडे होतात डाळीचे। भिजली आहे चांगली डाळ मस्त। आता यातलं पाणी ओतून देते। डाळ कॉटनच्या कपड्यावरती सुकायला घालते। चांगलं पाणी निथळून थोडंसं सुकवायचं याला डाळीला। मग तिला भाजायची चांगली लालसर घेऊस्तर। अशी चांगली कोरडी करून घ्यायची डाळ मुगाची। खूप छान रवा होतो मुगाच्या डाळीचा मस्त। आणि खूप मस्त वास पण सुटतो त्याचा खमंग असा। डाळ चांगली सुकी करून घेतली आहे बघा भिजायला घालून। आता याला चांगली भाजून घेते। चांगली लालसर भाजते डाळीला। बघा डाळ मस्त भाजली आहे। खमंग वास असा सुटलाय डाळीचा। मस्त भाजून झाली बघा। आवाज पण येते तडतड तडतड होते बघा। चांगली मस्त भाजली बघा। आता काढून घेते हिला। कडक झाली बघा मस्त। बघा कडक झाली मस्त जाणं। तर थोडं थोडं थंड होऊन देते 5-10 मिनिटं। मिक्सरच्या भांड्यात दळून घेते बघा। का मस्त बारीक दळून घेतली।
विलायची टाकली होती ना त्याच्यामध्ये, विलायची सकट दळून घेतली बघा मी. मस्त झाली बघा आपली, रव्यावानी झाली बघा डाळ मस्त. आता गॅस पेटवते. मस्त रव्यासारखी झाली डाळ. 1 वाटी साखर, तूप, थोडंसं दूध आणि विलायची त्यातच दळून घेतली बघा मी. आता मी 1 चमचा तूप टाकणार आहे त्याच्यामध्ये. त्यामध्ये 1 चमचा रवा, 1 चमचा बेसन पीठ हे भाजून घेणार थोडं. त्याच्यामध्ये रवा टाकणार, डाळ टाकणार त्याच्यामध्ये, दळून घेतलेली डाळ. आता याच्यामध्ये थोडं थोडं तूप टाकायचं आणि परत भाजून घ्यायचं आहे थोडंसं मुगाच्या डाळीचं. थोडं थोडं तूप टाकून भाजून घ्यायचं. विलायची आता दळून घेतली होती मी, त्यामुळे छान वास येतो. आता थोडंसं दूध टाकणार आहे. थोडी साखर टाकणार आहे, 1 वाटी घेतली होती. अजून पाणी टाकायचं, थोडंसं पाणी घेतलं मी. पाणी पण 1 वाटी टाकणार आहे. पाणी टाकते 1 वाटी. आता हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं. ह्याच्यामध्ये कलर पण टाकतात, लाल कलर, मी नाही टाकलेला. त्यातल्या गाठी वगैरे सगळं फोडून काढायचं झाले असले तर. अजून परत तूप टाकते थोडंसं. त्याला तेल सुटलं ना, तूप सुटलं ना की बंद करायचं.
बघा मस्त तेल सुटले त्याला आणि वरतून काजू बदामचे तुकडे टाकते थोडे. छान तेल सुटले बघा. बघा कसं वाटलं कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. या खायला सर्वांनी रवा मुगाच्या डाळीचा. कसा वाटला कमेंट करा, लाईक करा. खूप वास सुटलाय मस्त छान. मी कलर नाही टाकला याच्यामध्ये, तुम्हाला जसं वाटेल तसं पद्धतीने करा. मी खाऊन सांगते, या तुम्ही पण खायला आणि करून पहा अशा पद्धतीने. रवा खूप छान झालाय, एकच नंबर टेस्ट झाली. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय बाय सर्वांना, बाय 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 बाय. कमेंट करून नक्की सांगा. खूप सोप्या पद्धतीत, घरगुती पद्धतीत मुगाची डाळ भिजत घालायची. भिजत घालून 10 मिनिटं ठेवायची, सुकवायची. तिला कढईमध्ये चांगली लालसर होस्तोवर भाजायची. भाजून झाल्यानंतर मिक्सरमध्ये फिरवायची. मिक्सरमध्ये फिरल्यानंतर तूप टाकायचं. 1 चमचा रवा, 1 चमचा बेसन पीठ टाकायचं तुपामध्ये आणि हे पीठ टाकायचं दळलेलं. थोडंसं दूध टाकायचं, थोडी साखर टाकायची मापाप्रमाणे. 1 वाटी, 1 वाटीचं प्रमाण ठेवलेलं आहे. खूप छान होतो, मस्त होतो. बाय सर्वांना, बाय बाय.